मराठा आरक्षणाच्या जी.आर. विरोधात कोर्टात जाणार मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा। महायुतीच्या ताज्या आदेशामुळे ओबीसी नेते भुजबळ नाराज असल्याची चर्चा। ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळेंकडे अध्यक्षपदाची जबाबदारी। विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। हैदराबाद गॅझेट लागू करण्यानं ओबीसीत मतभेद, बबनराव तायवाडे उतरले हैदराबाद गॅझेटच्या समर्थनार्थ। हाके आणि तायवाडे यांच्यात उघड मतभेद। मुंबईमध्ये झालेलं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कोण भरून काढणार? मुंबई उच्च न्यायालयाचा खडा सवाल। न्यायालयात मराठा आंदोलनाच्या निमित्तानं सुनावणी। मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल, मुंबईच्या 2 पोलीस स्थानकात आंदोलकांवर गुन्हे। मनोज जरांगे यांच्या विरोधात मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया, मुंबईतील आंदोलन अपयशी ठरल्याची मराठा नेत्यांची टिप्पणी। समाजातून विरोध सुरू झाल्यानं जरांगे खवळले, तुम्ही समाजासाठी काय केलं? जरांगेंचा मराठा विरोधकांना टोला। फडणवीसांनी भलं केलं हीच अनेकांची पोटदुखी, सदाभाऊ खोत यांनी हाणला टोला। आझाद मैदानातील आंदोलन आटोपताच निम्सचा महापूर, मविया नेत्यांवर शेलकी टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींना आईवरून शिवीगाळ, भाजपा आणि काँग्रेसमध्ये वाद पेटला। रशियाचं तेल झालं आणखी स्वस्त, रशियाचं तेल बॅरल मागे सुमारे $4 कमी होणार। अमेरिकन आयात शुल्काच्या संकटात भारतासाठी नवी संधी। राज्याला 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज। लालबागच्या राजाच्या दरबारात भेदभाव कशाला? लालबागच्या राजाच्या दर्शनाविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार। अफगाणिस्तानच्या भूकंपात आणखी 200 ठार, मंगळवारी अफगाणिस्तानात पुन्हा भूकंप। 5 वर्षांपासून उमर खालीद तुरुंगातच, 5 वर्षांनंतरही न्यायालयाकडून उमरला जामीन नाहीच। यमुनेचा जलस्तर वाढल्यानं दिल्लीत घुसलं पाणी, लोक गळ्यापर्यंतच्या पाण्यात बुडाले, यमुनेकाठच्या घरांच्या छताला लागलं पाणी। सोलापुरात प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा, विषबाधेमुळे 170 जणांची तब्येत बिघडली। कोयना धरण परिसरात पाऊस वाढला, धरणाचे सर्व दरवाजे तिसऱ्यांदा उघडले। पुण्यातील टोळी युद्धाचा डाव पोलिसांनी उधळला, माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न, मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडच्या मुलावर हत्येचा कट उधळला। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची 18 वर्षांनंतर सुटका, सर्वोच्च न्यायालयाकडून गवळीला जामीन मंजूर। गाडीनं चिरडून एकाची हत्या, गुंड संतोष पवार उर्फ संध्या फरार, व्यक्तीला चिरडतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद। सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कर्नाटक परिवहन बसची ट्रकला जोरदार धडक, अपघातात 16 जखमी, 6 जणांची प्रकृती गंभीर। ग्रामस्थांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, महापुरुषांच्या पुतळ्यासमोर तरुणानं केलं होतं अश्लील कृत्य, सोलापुरातल्या फौजदारी चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना। आणि गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबईकर परतीच्या प्रवासाला, गणेशोत्सव साजरा करून गणेश भक्त मुंबईच्या दिशेनं।